वेल तर अव्हेंजर्स डूम्सडेचा तिसरा टीझर रिलीज झालाय आणि ऑनेस्टली हा टीझर बघून पहिल्यांदाच अशी रिॲक्शन येते की भाई लिटरली आपल्याला काहीतरी बघायला मिळाले. कारण हा टीझर फक्त एक्समॅनला फीचर करत नाही तर पहिल्यांदाच असं वाटतं की एक्समॅनला ते जस्टिस मिळतोय जो ते एवढी वर्षी डिझर्व करत आहे. सो येस, अजिबात वेळ न घालवता ब्रेकडाऊनला सुरुवात करूया. वेल तर टीझरची सुरुवात एका अशा शॉट नव्हती जिथे आपल्याला एक कॉरिडॉर दिसतो. त्या कॉरिडॉरच्या मागच्या खिडकीतून रेड आणि ऑरेंज रंगाचा एक प्रचंड असा लाईट आत येताना दिसतो आणि क्लिअरली असं वाटतं की ओके आता कुठेतरी आग लागलेली आहे. आणि ह्या शॉटमध्ये आपल्याला एक टीझरमध्ये एक नॅरेशन सुद्धा सुरू होतं जे प्रोफेसर एक्सच्या आवाजात आहे, जे म्हणतात की डेथ येणं तर इन्व्हेंटेबल आहे आणि तेच एक ट्रूथ आहे असं त्यांना वाटतं. आणि इथं आपण नोटीस करतो की एक्समॅनची हालत एकदम अशी वाईट झालेली आहे. आय मीन क्लिअरली इथं एक भयानक फाईट झाली याचे क्लिअरली इंडिकेशन्स आहेत. आणि ह्याच सीनमध्ये लेफ्ट आणि साईडच्या खिडकीतून आपल्याला एक ब्ल्यू लाईट सुद्धा आत येताना दिसतं आणि असं वाटतं की मे बी हा एक सर्च लाईट असावा. आणि नेक्स्ट शॉटमध्ये आपल्याला चार्ल्स झेवियर स्कूलचा बोर्ड पाहतो ज्याच्यावर भरपूर मार्क्स आहेत, असा फुल्ली डॅमेज झालेला आणि त्याच्या तो जमिनीवर पडलेला दिसतोय. आणि हे सगळं बघून फक्त एकच गोष्ट क्लिअर इंडिकेट होते ते म्हणजे की म्युटन्सच्या ह्या स्कूलमध्ये एक ब्रुटल फाईट झालेली आहे. आणि यानंतर टीझरमध्ये आपल्याला इयान मॅकलन म्हणजेच मॅग्नेटो यांचा आवाज ऐकायला मिळतो जो एक हेवी डायलॉग सुद्धा बोलतात जिथं ते असं म्हणतात की सवाल हा नाही आहे की आपण मरायला तयार आहोत का, खरा सवाल हा आहे की आपल्याला शेवटच्या क्षणात आपण स्वतःला कसं पाहू इच्छितो. आणि मग आपण पाहतो की त्या उद्ध्वस्त झालेल्या स्कूलच्या मजब्यातून स्क्वॅड सेव्हियर्स कोणाकडे तरी पुढे चालत जात आहेत. आय मीन ऑफकोर्स त्यांच्या व्हीलचेअरमधनंच जात आहेत ते आणि त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला खूप काही सांगून जाते. जे थकलेले आहेत पण तेवढेच ते डिटरमाइंडसुद्धा आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक सिम्बॉलिक सीन दिसतो जो आजपर्यंत आपण एक्समॅनच्या मूवीजमध्ये बऱ्याच वेळा बघितला आहे. तो म्हणजे एक चेस बोर्ड आणि त्यातून एक चेस पीस हवेत उडताना. वेल या सीनचे खरं सांगायचं तर बरेच काही मिनिंग काढता येऊ शकतात पण एक मोठा क्वेश्चन हा आहे की हे दोन चेस खेळणारे कॅरेक्टर्स कोण आहेत. वेल आय मीन ऑफकोर्स यातले कॅरेक्टर तर चार्ल्स झेवियर्सच आहे, यामध्ये कुठला डाऊट नाही आहे. पण ॲक्च्युअल डाऊट हा नाहीच आहे. ॲक्च्युअल डाऊट हा आहे की ते दुसरा कॅरेक्टर कोण आहे जो चेस पीस हवेत उडवू शकतो. आणि वेल ऑफकोर्स ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी ही गोष्ट क्लिअर करतो की चार्ल्स झेवियर यांच्याकडे टेलिपॅथीची पॉवर आहे, टेलिकायनेसिसची नाही. म्हणजे ते माइंड्स वाचू शकतात, कंट्रोल करू शकतात पण वस्तू हलवू शकत नाहीत. म्हणजे हा दुसरा कॅरेक्टरच नेमकं तो आहे जो हा चेस खेळतोय. आणि जर आपण त्या चेस पीसकडे नीट पाहिलं ना तर ऑफकोर्स हे कळून येते की ते मेटलचे बनवलेले आणि जर ते खरेच मेटलचे असतील ना तर मॅग्नेटोसाठी त्यांना हलवणं एकदम इझी आहे. आय मीन हा काही नवीन गोष्ट नाही आहे. आपण आधीच्या एक्समेन मूवीजमध्ये प्रोफेसर एक्स आणि मॅग्नेटोला बऱ्याच वेळा चेस खेळताना पाहिलेलंच आहे. पण जर तुम्ही हा सीन नीट ऑब्झर्व केला ना तर एक हा खूपच इंटरेस्टिंग गोष्ट दिसती ती म्हणजे जी चेस पीस हवेत उचललेली दिसते ना ती क्वीन आहे. आणि जर आपला मॅग्नेटो आपली क्वीन हलवेत असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चेसमध्ये क्वीन हा सगळ्यात पॉवर पीस असतो. आणि मग असाही डाऊट येतो की मॅग्नेटोकडे अशी कोणती क्वीन आहे जो तिला तो सिम्बॉलाइज करतोय. वेल याचं उत्तर दुसरं काही नसून ती म्हणजे आहे वॉन्डा मॅक्सिमॉफ. आय मीन इट्स जस्ट थेरी जी इंटरनेटवर व्हायरल जाती आहे. वेल आणि इन्सायडर रिपोर्ट्स पण असे होते की आपल्याला वॉन्डा मॅक्सिमॉफ डूम्सडेमध्ये दिसणार आहे. सो येप इट माइट बी वॉन्डा. आणि चेस पीससुद्धा सिम्बॉलाइज करते की वॉन्डा हीच ती क्वीन आहे. सो वेल ती अशी पीस आहे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर असतील. ऑफकोर्स वॉन्डाकडे पण आहे. वेल जर आपण त्या थेरीपासून पुढं वळालो तर पुढच्या शॉटमध्ये आपण चार्ल्स आणि मॅग्नेटोला एका खिडकीसमोर बसलेलं बघतो आणि दोघांच्याही चेहऱ्यावर त्यांचं वय क्लिअर कट दिसून येतं आहे. आय मीन ऑफकोर्स हा शॉट डे टाईमचा आहे त्यामुळे असं आपण सिम्बॉलाइज करू शकतो की आपण हा शॉट जो आहे हा एक्समॅन्शनवर झालेल्या अटॅकच्या आधीचा आहे. आणि यानंतर आपल्याला एक्समॅनचा टॅक्टिकल लीडर सायक्लॉप्स याचा एक क्लोजअप लुक मिळतो आणि ज्याच्यामध्ये तो फुल आउट ऑफ जाण्याच्या मोडमध्ये आहे. आय मीन तो आपला व्हायझर काढतो आणि फुल फोर्सनी IB फायर करतो. आणि वेल ह्या सगळ्या सीनची एक खास गोष्ट काय माहिती आहे ती म्हणजे सायक्लॉप्स इथं आपल्याला त्याच्या जुन्या आयकॉनिक कॉस्ट्यूममध्ये परत एकदा दिसून येतो. पण या शॉटच्या बॅकग्राऊंडमध्ये एक अशी गोष्ट आहे जी ॲक्च्युअलमध्ये लक्ष देण्यासारखी आहे. ती म्हणजे या सीनमध्ये स्कॉटच्या मागे एक प्रचंड मेकॅनिकल पाय दिसतात. आणि वेल असे कोणते जायंट्स रोबोट आहेत ज्यांच्यात म्युटंट रेस कम्प्लीटपणे नष्ट करण्याची कॅपॅसिटी आहे ते म्हणजे सेंटिनल्स. येस, सेंट झेवियर स्कूलची ही जी हालत केली ना ती याच सेंटिनल्समुळे झालेली आहे. आय मीन हे टीझरचं सेटअप आणि शूट दरम्यान आलेल्या सेट इमेजेससुद्धा अशी मॅच होतं. कारण त्या सेट इमेजेसमध्ये आपण पाहिलं होतं की सेंट झेवियर्स पूर्णपणे बॅटलफील्ड बनलेला आहे. आणि आता ह्या टीझरमध्ये एक गोष्ट क्लिअर होती की हे बॅटल म्युटंट्स आणि सेंटिनल ह्यांच्यातच चालू आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या युनिव्हर्समध्ये सेंटिनल्स आलेच कसे. वेल तर बऱ्याच काळापासून अव्हेंजर्स डूम्सडेमध्ये सेंटिनल असतील अशा रुमर्स तरी येत होत्याच. आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की डॉक्टर डूमने मॅजिक करून सेंटिनल्सला एक्समॅनच्या मागे सोडलं असेल. पण इथं लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट ही आहे की डॉक्टर डूम हा फक्त मॅजिशियन नाही आहे तर तो एक ब्रिलियंट सायंटिस्टसुद्धा आहे. सो असंही होऊ शकतं की MCUमध्ये सेंटिनल दुसऱ्या कोणी नाही तर स्वतः डॉक्टर डूमनेच बनवले आहेत आणि त्यानेच सेंटिनल्स हे या न्यूजमध्ये अनलिश केले आहेत म्युटन्सला शक्य तितक्या लवकर
संपवण्यासाठी. आणि ह्याचमुळे ना आपल्याला ती एक आयकॉनिक फाईट, ती म्हणजे ॲव्हेंजर्स वर्सेस एक्स मॅनचे पण इथं आपल्याला संकेत मिळतात का? वेल, तर टीजर पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात हा डाऊट आला असेल की सेंटिनलशी लढता लढता सगळे म्युटन्ट्स मारले जातील का? वेल, तर ऑनेस्टली असं होणार नाही. बरेचसे म्युटंट्स मारले जातीलच, त्यामुळे ज्याच्यामध्ये प्रोफेसर एक्स किंवा मॅग्नेटोसुद्धा असू शकतात. कारण ट्रेलरने आधीच क्लिअर केलं आहे की प्रोफेसर एक्स आणि मॅग्नेटो आता त्यांच्या प्राईममध्ये नाही आहेत आणि हे ऑब्वियस आहे की सेंटिनल्सच्या अगेन्स्ट ते तितक्या इफेक्टिव्हली फाईट करू शकणार नाहीत. आणि मे बी त्याच्याच रिझल्टमुळे आपल्याला म्युटन्ट्स हे सेंटिनल्सकडून एक जबरदस्त ब्रुटल डिफीट मिळताना त्यांना बघू शकतो. मे बी दॅट्स वाय आपल्याला जुन्या एक्स मूवीजमधले बरेचसे ॲक्टर्स डूम्सडेमध्ये कास्ट केलेले दिसून येत नाही आहेत. कारण जरी त्यांचं कॅरेक्टर असेल तरी त्यांचा स्क्रीन टाईम फारसा राहिला नसता. पण या सगळ्यामुळेच ना आपल्याला म्युटन्ट्स वर्सेस ॲव्हेंजर्सची एक फाईटसुद्धा बघायला मिळू शकते, जी ऑलमोस्ट इन्व्हेंटेबल आता दिसते. वेल, ह्याच्यावर सुद्धा एक माझ्याकडे थिअरी आहे, पण त्याच्यावर जर आपण या व्हिडिओमध्ये बोलायला लागलो तर हा व्हिडिओ फार मोठा येईल. सो आपण त्याच्यावर कुठल्यातरी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूच. पण या पूर्ण टीजरचा सगळ्यात हायलाईट आणि जेन्युअनली गोटेड मोमेंट जो आला तो म्हणजे सायक्लॉन्सचा फुल ऑन आउट ऑफ जाणावाला मोमेंट. आणि वेल, त्यासाठी ऑफकोर्स आपण मार्वल आणि ऋतुबर्सना एक इथे मोठा थँक्यू म्हणायलाच पाहिजे. कारण फायनली या कॅरेक्टर्सला ती जस्टिस मिळतेच आहे, ती इतकी वर्ष डिझर्व करत होते. आय मीन ऑफकोर्स ज्यांनी आतापर्यंत एक्समॅन कॉमिक्स वाचले आहेत किंवा ॲनिमेटेड शोज ज्यांनी पाहिलेत ना, त्यांना माहिती आहे की सायक्लॉप्स हा म्हणजे नक्की काय आहे. कारण हा काय साधासुद्धा कॅरेक्टर नाही आहे. मार्वल कॉमिक्समध्ये सायक्लॉप्सला वन ऑफ द ग्रेटेस्ट स्ट्रॅटेजिस्ट अँड लीडरमधलं एक मानलं जातं. आय मीन याला आपण म्युटन्सचा कॅप्टन अमेरिकासुद्धा आपण याला म्हणू शकतो. एवढ्या त्याच्या लिडरशिप क्वालिटीज स्ट्रॉंग आहेत. आणि टीजरवरनं असं वाटतं की झेवियर स्कूलच्या डिस्ट्रक्शनमध्ये असं काहीतरी घडलं आहे की ज्यामुळे सायक्लॉप्स पूर्णपणे ट्रिगर झालेला आहे आणि म्हणूनच आता तो सगळं काही पणा लावून फुल फोर्सने ऑल आउट जातोय. वेल, तर हा होता ॲव्हेंजर्स डूम्सडेच्या एक्समॅनचा टीजरचा कंप्लीट ब्रेकडाऊन. आणि वेल, तुमच्या मते सायक्लॉप्सच्या बीम्सचं गिफ्ट नक्की कोणाला मिळणार आहे? आणि वेल, इथं सगळ्यात मोठा क्वेश्चन हा आहे की ॲव्हेंजर्स डूम्सडेमध्ये मॅग्नेटो आणि प्रोफेसर एक्सना मुद्दाम इलिमिनेट केलं जाते का? वेल, ह्याच्यावर जर तुमच्या काही थिरीज असतील तर त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण त्या सगळ्यावर डिटेलमध्ये चर्चा करू. आणि वेल, जर ब्रेकडाऊन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर कुठेही या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि वेल, मैं मिलता हूं आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SJ TV.